श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावणी सोमवार. तसेच आज सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा देखील आहे. त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथांची पूजा करायचीच आहे, पण त्याचसोबत भगवान विष्णू व माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. या दिवशी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकटे, दुःख, अडचणी भगवान भोलेनाथ नक्कीच दूर करतील व आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे फळ देखील आपल्याला मिळेल. भरपूर वेळा आपण मेहनत करतो पण मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्यावरती येणारी संकटे ही कमी होण्यासाठी, आता संकटे ही येणारच नाही असे तर होणार नाही, पण संकटाचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपल्या घरामध्ये जर कोणतीही नजरबाधा, इडापिडा मागे लागलेली असेल तर ती दूर होण्यासाठी आपण या दिवशी हे उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आता या दिवशी 5वा शेवटचा श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे. मग तुमच्या घरी जर शिवलिंग असेल तर घरी पूजा करू शकता किंवा अगदी मंदिरामध्ये जाऊन जरी पूजा केली तरी पण चालेल. तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी जर भगवान भोलेनाथांची पूजा केली तर भगवान भोलेनाथ हे नक्कीच प्रसन्न होतात. तर आपण पहिल्यांदी शिवलिंगावरती जे काही निर्माल्य आहे ते निर्माल्य काढायचे आहे. भगवान शिवशंकरांना शुद्ध जल अर्पण करायचं आहे. शुद्ध जल अर्पण केल्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर परत शुद्ध जलाने अभिषेक करावा. भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे. मग चंदन असेल, भस्म असेल तर त्या वस्तू देखील आपण त्यांना अर्पण करायच्या आहे. तसेच या दिवशी भगवान शिवशंकरांना आपण बेलफळ, धोत्र्याचं फळ हे देखील अर्पण करावं. तसेच या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी काळे तीळ देखील आपण अर्पण करायचे आहे. यामुळे आपला पितृदोष देखील दूर होतो व आपल्यावरती येणारी सर्व संकटे, अडचणी, अडथळे देखील दूर होतात. आता या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे तो आपण सायंकाळी 5 किंवा 6 नंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. हा दिवा कुठेही तुटलेला, फुटलेला किंवा काळवंडलेला दिवा आपल्याला घ्यायचा नाही, तर आपल्याला व्यवस्थितच दिवा घ्यायचा आहे. आपण जर तुटलेला दिवा घेतला तर आपल्याला त्याचे रिझल्ट देखील तसेच मिळतात. त्यामुळे कधी पण दिवा घेताना आपल्याला व्यवस्थितच दिवा हा घ्यायचा आहे. आता हा दिवा घेतल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेट घेतल्यानंतर प्लेट स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसायची आहे. आता या प्लेटवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर चंदन असेल तर चंदनाने स्वस्तिक काढावं आणि जर चंदन नसेल तर तुम्ही अगदी हळदीने स्वस्तिक काढलं तरी पण चालेल. या स्वस्तिकवरती आपल्याला थोडेसे सातू अर्पण करायचे आहे आणि जर तुम्हाला सातू मिळाले नाही तर तुम्ही गहू देखील अर्पण करू शकता. सातू अर्पण केल्यानंतर या सातूवरती आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर एक दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता किंवा तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. आता या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहील. आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे जे काही मार्ग आहे ते सर्व मार्ग मोकळे होतील व आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम स्वरूपामध्ये राहील. आता या दिव्यामध्ये आपण एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपल्याला घ्यायचं आहे. तसेच आपल्याला एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे. ही हिरवी वेलची आणि लवंग त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता तो दिवा आपल्याला त्या प्लेटवरती ठेवायचा आहे. प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढलेला आहे, त्यावरती सातू ठेवलेले आहे, त्यावरती आपण तो दिवा ठेवावा. आता या दिव्याला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, तसेच एक फूल देखील अर्पण करावं. आता हा जो काही दिवा आहे तो आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाजवळ प्रज्वलित करायचा आहे. शिवलिंग जर नसेल तर तुम्ही भगवान शिवशंकरांचा फोटो असेल तर तिथे प्रज्वलित करू शकता किंवा माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती असेल तर तिथे प्रज्वलित केला तरी पण चालेल. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायचे आहे, कारण की आपण जेव्हा सेवा करून मग उपाय करू तेव्हा ते उपाय नक्कीच फलदायी ठरतात. पण आपण नुसते उपाय केले आणि सेवा केल्या नाही तर त्याचा काहीही रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे आपल्याला सेवा या करायच्याच आहे.
तर या दिवशी आपल्याला श्री सूक्तम एकदा म्हणायचं आहे। श्री सूक्तम म्हटल्यानंतर आपण भगवान भोलेनाथांचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील 108 वेळा करायचा आहे किंवा तुम्ही शिवलीलामृतमधील 11वा अध्याय देखील पठण करू शकता। यामुळे आपल्या आयुष्यात येणारी सर्व दुःख अडचणी हे दूर होत असतात, तसेच आपलं दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असतं। अगदी या सेवा करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तरी पण चालेल। मोबाईलवरती तुम्ही श्री सूक्तम शिवलीलामृतमधील 11वा अध्याय तसेच ओम नमः शिवाय हा मंत्र लावून देऊ शकता। आपण श्रवण केला तरी पण चालेल, फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे। आता हा जो काही दिवा आपण प्रज्वलित केला आहे तो दिवा आपल्याला कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे। मग अगदी झोपण्याच्या अगोदर जरी तुम्ही त्या दिव्यामध्ये परत तेल किंवा परत शुद्ध तूप टाकलं तरी पण चालेल। आता या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला भगवान भोलेनाथांकडे तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, संतान प्राप्ती होत नसेल, विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल किंवा घरामध्ये सततचा आजारपण हे चालू राहत असेल, एक व्यक्ती आजारी पडला की दुसऱ्या व्यक्ती आजारी पडत असेल किंवा भांडण तंटे होत असतील, जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे। बघा, तुमची इच्छा मनोकामना नक्कीच भगवान भोलेनाथ ही पूर्ण करतील। तसेच या दिवशी आपल्या घरामधील मुलांना देखील आपण या सेवा करायला सांगाव्यात। यामुळे भगवान भोलेनाथांचा व माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। आता या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला कापूर घ्यायचा आहे। मग भीमसेनी कापराच्या तुम्ही 4 किंवा 5 वड्या घेऊ शकता। तसेच तुमच्याकडे जर गाईचं शेण असेल किंवा कावडंक असेल तर त्यावरती आपल्याला हा कापूर जाळायचा आहे। आपण या कावडंकवरती कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होत असते। आणि जर तुमच्याकडे कावडंक नसेल तर तुम्ही एक पंती घ्यायची आहे। पंतीमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे। तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे। या तांदळावरती आपल्याला 4 किंवा 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहे। आता यांचा जाळ करायचा आहे आणि हा कापूर आपल्याला घरामध्ये घेऊन फिरायचा आहे। मग अगदी बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये, गॅलरीमध्ये सर्व ठिकाणी आपण हा कापूर घेऊन फिरायचा आहे। तसेच आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा देखील आपल्याला अशा वेळेस उघडा ठेवायचा आहे। किचनमधील खिडकी असेल किंवा गॅलरीचा दरवाजा असेल तर तो देखील आपण उघडा ठेवायचा आहे। आणि आपण हा कापूर घेऊन फिरत असताना आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। आपण सर्व ठिकाणी हा कापूर घेऊन फिरायचा आहे। आता हा कापूर पूर्णपणे जळाल्यानंतर त्यामध्ये उरलेले काही अर्धे तांदूळ असतील तर ते अर्धे तांदूळ तुम्ही टाकून द्यायचे आहे। मग निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकले तरी पण चालेल। तसेच या दिवशी आपण दिव्यामध्ये जे काही वेलची आणि लवंग टाकलं होतं तर ते वेलची आणि लवंग तुम्ही अगदी खाण्यामध्ये वापरलं तरी पण चालेल। तसेच गहू जे वापरले होते ते गहू देखील तुम्हाला धान्यामध्ये टाकायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।